नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 4 कोन व कोनांच्या जोड्या यांचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण विरुद्ध कोन या संदर्भात माहिती करून घेणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता इथे तुम्हाला दोन रेषा दिसत आहेत, रेषा PT आणि रेषा QR या एकमेकींना Q या बिंदूमध्ये छेदत आहेत। त्यामुळे दोन कोन तयार झालेले आहेत, कोन PQR आणि कोन SQT। आता ह्या किरण QP मुळे आणि किरण QR मुळे हा कोन PQR तयार झाला आहे। दुसरा जो किरण आहे QS आणि QT यांच्यामुळे हा SQT हा एक कोन तयार झालेला आहे। म्हणजे हा कोन SQT हा काय आहे, ह्या कोन PQR चा विरुद्ध कोन आहे, कारण हे दोन्ही कोन एकमेकांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेले कोन आहेत। हे आपल्याला इथे आकृतीत दिसत आहे। म्हणजे ह्या SQT हा ह्याचे जे किरण आहेत QS आणि QT हे विरुद्ध दिशेला त्याच्या विरुद्ध दिशेला हा कोन PQR चे किरण आहेत, हे दोघांच्या विरुद्ध आहेत। यांना काय म्हणतात, विरुद्ध कोन म्हणतात। विरुद्ध कोनांची व्याख्या बघा। ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो। विरुद्ध कोनांचा गुणधर्म जाणून घेऊयात आपण। इथे ही आकृती बघा, आता ही तुम्हाला दिसत आहे। त्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय, दिलेल्या आकृतीतील कोन PQS चा विरुद्ध कोन कोणता। इथे तुम्हाला कोन दिसतोय PQS, याचा विरुद्ध कोन आहे RQT। आपल्याला लगेच लक्षात येते। पुढे ते काय म्हणतात, आकृतीत दाखवल्याप्रमाणे माप कोन PQS बरोबर A, माप कोन SQT म्हणजे हा दुसरा कोन बरोबर B। त्यानंतर माप कोन PQR बरोबर C आणि माप कोन PQR बरोबर D असे आपण आता मानूयात। आता इथे कोन PQS व कोन SQT हे रेषीय जोडीतील कोन आहेत, कारण ते रेषेच्या एका बाजूला आहेत। ही जर रेषा धरली आपण PT, तर रेषेच्या या एका बाजूला हे दोन कोन आहेत आणि ज्यांची एक भुजा सामायिक आहे ह्या दोन कोनांची, म्हणून A अधिक B बरोबर 180 अंश। त्याचप्रमाणे SQT माप कोन SQT अधिक व माप कोन TQR हे पण रेषीय जोडीतील ते, कारण ते RS च्या एका बाजूला आहेत, म्हणून B अधिक C बरोबर 180 अंश। मग आता इथे A अधिक B बरोबर B अधिक C म्हणजेच A बरोबर C, कारण दोन्ही बाजूंमधून आपण काय केले, B वजा केलेला आहे। म्हणून कोन PQS व कोन TQR यांची मापे समान आहेत, म्हणजेच ते दोन कोन एकरूप आहेत। दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात, हे आपल्याला इथे समजतं। सराव संच 20